नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे आणि आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिसतंय सगळं कारण मी माझ्या नवीन स्टुडिओमध्ये आहे आणि नवीन स्टुडिओमधून मी हा व्हिडिओ शूट करते. तुम्हाला जर का माझ्या स्टुडिओची टूर बघायची असेल, माझा स्टुडिओ कसा तयार झाला, मी त्यासाठी काय-काय केलं, ही सगळी स्टोरी ऐकायची असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. पण तुमच्या कमेंट्स आल्या तरच मी तो व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर मला कमेंट करा आणि विचारा, की आम्हाला स्टुडिओ टूर कधी दाखवणार आहेस. तर आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. ते म्हणजे आपल्या चेहऱ्यावर जी सूज येते, जो पफीनेस असतो, बऱ्याचदा इन्फ्लमेशन असतं. पण हे कितपत योग्य आहे आणि हे जर झालं तर त्यासाठी आपण काय करायचं? आपल्याकडे आयुर्वेदाचार्य येऊन गेलेले आहेत आणि छान पद्धतीनं अशी माहिती दिलेली आहे. पण आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झॅक्टली जे डॉक्टरांनी सांगितलंय त्यातले सगळ्या डॉक्टरांच्या काही गोष्टी एकत्रितपणे करून छानपैकी उपाय सांगणार आहे. पण त्याच्या आधी आपल्याला ही सूज येतेय ती काय येतेय? उपाय काय आहेत हे तर सांगणार आहे आणि शेवटी अगदी 5 मिनिटाच्या सेशनमध्ये मी तुम्हाला छानपैकी ऑइल मसाज, फेस ऑइल मसाज कसा करायचा किंवा फेस योगा कुठले केल्याने तुमच्या चेहऱ्यावरची सूज जाऊ शकते हे सुद्धा दाखवणार आहे. त्यामुळे सगळ्यात आधी कारणं समजून घ्या की हे नॉर्मल आहे की नाहीये आणि जर का नॉर्मल असेल, आपण घरच्या घरी हे ट्रीट करू शकणार असू तर काय करायचं? शिवाय आहारामध्ये कुठले बदल करायचे म्हणजे चेहऱ्यावर सूज येणार नाही. हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला आता शेवटपर्यंत बघावा लागेल. तुमच्या चेहऱ्यावर जर का सतत सूज येतेय किंवा सकाळी उठल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर खूप सूज आहे, हे असं तुम्हाला जाणवतंय, पण ते थोड्या वेळानंतर ती सूज ओसरते, कमी होते आणि मग नॉर्मलला आपण येतो. हे सतत घडतंय, रोज घडतंय, तर हे योग्य आहे का? तर नाहीये. दीर्घकाळापासून जर का हे सुरू असेल तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी उपाय करणं गरजेचं आहे. अर्थात अशा वेळेला आपण डॉक्टरांना दाखवणं हे सगळ्यात उत्तम असतं, त्यामुळे डॉक्टरांना दाखवायचं असतं. पण जर का नॉर्मल झोपल्यानंतर जी सूज येते किंवा डोळ्याखाली थोडासा पफीनेस वाटतो, तर हे नॉर्मल असतं. काय होतं की रात्री झोपल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचे जे द्रवसंचार आहेत ना, ते मंदावतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला सूज येते. त्यामुळे तुम्ही लहान मुलांना पण बघाल की झोपेतून उठल्यानंतर थोडंसं त्यांचा पफीनेस असतो, असे सुजतात ते. पण त्याच्यानंतर ते सगळं नॉर्मल होतं. नॉर्मल असेपर्यंत ठीक आहे, पण नॉर्मल जर नसेल, ते जर का सतत होतंय किंवा खूप काळ ही सूज राहते आहे, असं जर वाटत असेल, तर तुम्हाला ट्रीटमेंटची 100% गरज आहे. तेव्हा डॉक्टरांकडे जाऊन ही ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. आणखीन महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे 30शी नंतर आपलं मेटाबॉलिझम हे हळूहळू कमी व्हायला लागतं आणि त्यामुळे आपलं डायजेशन जे आहे ना, ते म्हणावं तसं होत नाही आणि त्यामुळे सुद्धा ही सूज आपल्या चेहऱ्यावर येत असते. बऱ्याचदा खूप ताणतणाव असतात किंवा मग झोप पूर्ण होत नाही. खूप स्ट्रेस घेण्याची काही जणांची वृत्ती असते, त्यामुळे सुद्धा आपल्याला झोप येत नाही आणि झोप अपूर्ण झाली की चेहऱ्यावर सूज येऊ लागते. त्यामुळे ही जर बेसिक कारणं असतील तर ही आधी नोटीस करा, ही आपल्या बाबतीत आहेत का हे समजून घ्या आणि या गोष्टी सुधारणं खूप गरजेचं आहे. आता महत्त्वाची अशी कुठली कारणं आहे ज्यामुळे चेहऱ्यावर सूज येऊ शकते ती जाणून घ्या. चुकीची जर झोपण्याची पद्धत असेल तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर सूज येते. बऱ्याचदा आपण उशी खूप आहे ती अशी जाडसर उशी घेतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावर सूज येते किंवा बऱ्याचदा काही जण फ्लॅट झोपतात, उशी घेतच नाहीत. त्यावेळेला सगळा रक्तपुरवठा जो आहे तो आपल्या चेहऱ्याच्या साईडला जातो आणि त्यामुळे सुद्धा पफीनेस येतो. त्यामुळे अगदी उशी न घेणं किंवा जाडसर उशी घेणं हे दोन्हीही टाळून आपल्याला मीडियम साईजची अशी उशी घ्यायची असते, ज्यामुळे आपल्याला छान झोप येईल आणि चेहऱ्यावर सूज येणार नाही. त्यानंतर दुसरं कारण ते म्हणजे जर का तुम्ही पाणी कमी पीत असाल तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर सूज येते किंवा पाण्याचं प्रमाण अति प्रमाणात झालं तरी सुद्धा आपल्या चेहऱ्यावर सूज येते आणि म्हणून आयुर्वेदामध्ये समतोल राखणं हे किती महत्त्वाचं आहे हे सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण खूप कमी पाणी पिणं किंवा खूप जास्त प्रमाणात पाणी पिणं हे दोन्हीही टाळावं. तिसरं ते म्हणजे मीठ. जर का तुम्ही जास्त खात असाल किंवा वरून मीठ घेत असाल जेवणामध्ये, आपल्याला चव लागावी म्हणून खूप जणांना सतत चाट मसाला टाकायची सवय असते किंवा मीठ घेण्याची सवय असते, त्यांनी सुद्धा चेहऱ्यावर सूज येते. त्यामुळे ते टाळावं. आणखीनही त्याचे खूप दुरुपयोग आहेत, त्यामुळे वरतून मीठ घेणं हे निश्चितपणे टाळावं. थोडंसं कमी
मीठ असेल असं अन्न खाल्लं तर ते उत्तम असतं. अशा पद्धतीचं अन्न घ्यावं. चौथा मुद्दा ते म्हणजे हार्मोनल बदल जर तुमच्या शरीरामध्ये होत असतील तरी सुद्धा चेहऱ्यावर सूज येते. PCOD, PCOS किंवा मग थायरॉइड यासारखे जे विकार आहेत ते जर का असतील तर त्यामुळे सुद्धा बऱ्याचदा खूप ब्लोटिंग होतं, इन्फ्लमेशन होतं, चेहरा सुजतो. या सगळ्या गोष्टी होत असतील तर आपण त्या नोटीस करणं गरजेचं आहे. कारण आपण त्याच्यावर उपाय शोधण्याआधी एक्झॅक्टली कुठल्या गोष्टींमुळे आपल्या चेहऱ्यावर सूज येते हे कळणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला ही कारणं सांगते. बऱ्याचदा ॲलर्जी, सर्दी, खोकला सतत असणारा हा सर्दी खोकला सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर सूज आणत असतो. कारण बऱ्याच जणांना सायनसचा त्रास असतो. त्यामुळे सुद्धा आपला चेहरा सुजतो आणि रात्री झोपून सकाळी उठल्यानंतर हा चेहरा प्रचंड सुजलेला असतो. म्हणजे आपल्याला तो ओसरण्यासाठी बराच वेळ आपण घेतो. असं असेल तर लक्षात घ्या की ही ॲलर्जी जी आहे ती शोधणं गरजेचं आहे किंवा सर्दी खोकला सतत होतोय तर तो का होतोय हे कळणं गरजेचं आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण त्या पद्धतीनं आहार घेणं किंवा आपला विहार असणं गरजेचं आहे. तर या गोष्टींची सुद्धा काळजी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर किडनी, लिव्हर किंवा हार्ट डिझीज यामुळे सुद्धा मेजर चेहऱ्यावर सूज येते. आणि या प्रकारची जर सूज असेल तर मी तुम्हाला आत्ता जी दिनचर्या सांगणार आहे त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडेच जावं लागणार आहे. पण जर का नॉर्मल सूज आहे, जसं की मी तुम्हाला म्हणाले की नॉर्मल सूज आहे बाबा, कधीतरी आपल्या झोप झालेली नाहीये, कधीतरी असं वाटतं की अति जास्त झोप झालेली आहे किंवा मग बाकी सगळं उत्तम आहे, मी पाणी व्यवस्थित पिते आहे किंवा सगळ्या गोष्टी ठीकठाक आहेत, पण तरी थोडीशी सूज येतेय, तर मात्र तुमच्या चेहऱ्याला थोडा मसाज देण्याची गरज आहे, योगा करण्याची गरज आहे आणि काही दिनक्रमातले तुमचे काही बदल घडवणं गरजेचं आहे. म्हणजे काय की सकाळी उठल्यानंतर कुठल्या पद्धतीचं पाणी प्यायचं, रात्री झोपताना काय करायचं हे समजून घेणं गरजेचं आहे. ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. सगळ्यात आधी सकाळी उठल्यानंतर आपण गरम पाणी करायचं आहे. त्यामध्ये जिरं टाकायचं आहे, हिंग टाकायची आहे चिमूटभर आणि त्यानंतर ओवा अगदी किंचित, जास्त टाकायचं नाही कारण त्याने उष्णता होते. हे सगळं मिश्रण आपण जर का सकाळी प्यायलो वॉर्म वॉटर बरोबर तर त्यांनी खूप फरक पडतो. आता त्यातलाच दुसरा प्रकार म्हणजे काय, हे सगळं एका पातेल्यामध्ये टाकायचं, 1 कप अख्खं पाणी टाकायचं आणि ते अर्धा कप होईपर्यंत उकळवायचं छानपैकी आणि मग ते पाणी प्यायचं. यानी अतिशय फरक पडतो. त्यामुळे ही गोष्ट करून बघा. किंवा जिऱ्याचं पाणी जे आहे ना ते रात्रभर भिजवून ठेवलं तुम्ही, त्यामध्ये 2-3 असे दाणे ओव्याचे टाकले किंवा त्याच्यामध्ये तुम्ही दालचिनी टाकली, दालचिनी पावडर टाकली किंवा दालचिनी अख्खी टाकली आणि ते पाणी सकाळी प्यायलं तरी सुद्धा चेहऱ्यावरची सूज बऱ्यापैकी कमी होते. आणि हे जर तुम्ही सलग 21 दिवस केलं तर तुम्ही मला इथे कमेंटमध्ये येऊन सांगायचं की यांनी फरक पडलेला आहे, कारण यांनी निश्चितपणे फरक पडतो. त्यानंतर हे पाणी तर इफेक्टिव्ह आहेच आहे, पण आपल्याला असं वाटत असेल की ही सूज पटकन ओसरावी, पटकन जावी, तर त्यासाठी आईस फेशियल जे आहे ते इफेक्टिव्ह ठरतं. किंवा तुम्ही काही दिवस बर्फाचा मसाज जर का घेतलात तरी सुद्धा तो खूप इफेक्टिव्ह ठरतो. आईस फेशियल मसाज कसा करायचा यावर मी संपूर्णतः वेगळा असा व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. त्यामध्ये कुठल्या स्किनसाठी कुठल्या प्रकारचं आईस फेशियल करायचं हे सांगितलेलं आहे. किंवा अगदी तुमच्याकडे काहीही नसेल तर सिंपल आईस क्यूब आहे ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर फिरवले सकाळी उठल्यानंतर तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरची सूज बऱ्यापैकी कमी होते. तर हे नक्की करून बघा. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सकाळच्या रुटीनमध्ये तुम्ही फेस योगा ॲड करा, त्यांनी सुद्धा बराच फरक पडतो. फेस योगामध्ये एक्झॅक्टली कुठल्या गोष्टी करायच्या ज्यामुळे तुमच्या डोळ्याखालचा पफीनेस जाणार आहे आणि चेहऱ्यावर जो काही पफीनेस जाणवतोय, सूज जाणवतोय ते कशामुळे जाईल, तर ते हे योगाचे प्रकार आहेत. आता फेस योगाचे आपण जे प्रकार करणार ते अगदी 4 करणार आहोत. आपल्या चेहऱ्याला सगळ्यात आधी टॅपिंग करून घ्यायचं आहे. आपले जे फिंगर टिप्स आहेत त्यांनी टॅपिंग केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन हे अतिशय उत्तम होतं. त्यामुळे पूर्ण चेहऱ्याला आपण बराच वेळ टॅप करायचा आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे बलून, म्हणजे आपल्या तोंडाचा फुगा करायचा आहे. 2 बोटं जी आहेत ती आपल्या ओठांवर ठेवायची आणि सगळी हवा जी आहे ती आपल्या तोंडामध्ये पूर्णपणे साठवून घ्यायची आहे. यांनी तुमच्या पूर्ण चेहऱ्याला आतून छान ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे सुद्धा तुमचा पफीनेस जो आलेला आहे तो कमी होतो. सकाळच्या वेळात हे केल्याने त्याचे भरपूर फायदे होतात.
त्यानंतरचा जो प्रकार आहे ते म्हणजे 2 पॉईंट्स आहेत. हे पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. आता जो आपला भ्रूमध्य आहे, दोन्ही भुवयांच्या मध्ये बोट ठेवून आपण ते छानपैकी गोलाकार पद्धतीनं हलवत राहायचं. हे जे पॉईंट्स आहेत हे तुमचा चेहरा रिफ्रेश करायला मदत करतात. म्हणून या पॉईंटला हलकासा मसाज करायचा आहे. इथे थोडा वेळ असं केल्याने तुमचा छान चेहरा तजेलदार व्हायला मदत होणार आहे, पफीनेस जायला मदत होणार आहे. त्यानंतर नाकाच्या दोन्ही साईडला जे पॉईंट्स आहेत तिथे सुद्धा छानपैकी हलक्या बोटांनी आपण राऊंड गोलाकार पद्धतीनं फिरवायचं आहे. त्यांनी सुद्धा पफीनेस जातो. त्यानंतर आपण फेस ऑइल मसाज केल्याने सुद्धा प्रचंड फरक पडतो. बिलीव्ह मी, तुम्ही तिशीनंतर फेस ऑइल मसाज करणं हे सुरू करा. त्यांनी खूप फरक पडतो. म्हणजे आपण अभ्यंग रोज करू शकत नाही, पण चेहऱ्याला रोजच्या रोज तेलानं मसाज केल्यामुळे तुमचा चेहरा हा तरुण राहायला मदत होते. कोलॅजेनचं प्रमाण तुमचं खूप छान राहतं. त्यानंतर सुरकुत्या ज्या बारीक यायला लागलेल्या आहेत, फाईन लाईन्स, रिंकल्स जे आहेत ते सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतात. जर का तुम्हाला तुमचा चेहरा ड्राय वाटतोय आणि असं वाटतं की खूप ओढल्यासारखं वाटतोय, तरीसुद्धा फेस ऑइल मसाज हा अतिशय इफेक्टिव्ह आहे. त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर असा तजेला येण्यासाठी फेस ऑइल मसाजचे किती सारे उपयोग आहेत मी तुम्हाला काय सांगू, पण ते योग्य पद्धतीनं केलं पाहिजे. आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ते चेहऱ्यावरची सूज जाण्यासाठी एक्झॅक्टली कुठल्या पद्धतीनं मसाज करायचा हे आपण समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तो फेस ऑइल मसाज कसा करायचा. आता बघा. आता इथे आपण हे ऑइल घेतलेलं आहे बायोक्यूलचं. मी अँटी एजिंग घेतलेलं आहे, ते मला खूप सूट करतं. तर मी चेहऱ्याला ते छानपैकी अप्लाय करून घेतलं आणि अप्लाय केल्यानंतर आता मी डोळ्याखाली सर्वप्रथम मसाज करणार आहे. करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे त्यांनी हलक्या हातानं आपल्याला मसाज करायचा आहे, गोलाकार पद्धतीनं करायचं आहे. त्यानंतर आपण जॉ लाईनला खूप सुंदरपणे मसाज करून घेणार आहोत. या सगळ्या स्टेप 15 वेळेला किंवा 20 वेळेला केल्या तरीसुद्धा पुरेशा असतात. अगदी 4च स्टेप मी तुम्हाला सांगते आहे. त्या 4 स्टेपमध्ये तुम्ही एवढा जरी मसाज केला तरी तुमच्या चेहऱ्यावरचं जे ब्लोटिंग आहे किंवा पफीनेस आहे, सुजलेला चेहरा जो आहे तो ओसरायला नक्की मदत होईल. त्यानंतर आपण चेहरा म्हणजे गालाच्या साईडचा जो भाग आहे तो आपण आता छानपैकी असं दाबून मसाज केल्यामुळे सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर जी सूज आलेली असते ती सूज बऱ्यापैकी कमी होते. त्यानंतर संपूर्ण तुमच्या गालाला असं वरती लिफ्ट केलं जाईल अशा पद्धतीचा हा मसाज आहे. त्यामुळे चौथा जो मसाज आहे तो खूप महत्त्वाचा आहे. पूर्ण चेहरा लिफ्ट होईल असं पूर्ण हाताने आपण करायचं आहे. एकाच वेळेला दोन्ही हात अप्लाय करून आपण हे केलं तर पूर्णपणे चेहऱ्यावरची सूज जायला मदत होते. हे तुम्ही रोज केलं तर तुम्हाला याचे उत्तम रिझल्ट्स मिळू शकतात. तर अशा पद्धतीनं मॉर्निंग रुटीनमध्ये आपण काय प्यायचं, त्यानंतर चेहऱ्यासाठी काय करायचं, कुठला योगा करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि रात्री झोपताना म्हणजे नाईट रुटीनमध्ये कुठल्या फेस ऑइलनं मसाज करायचा हेही तुम्हाला सांगितलेलं आहे. तेव्हा हे रुटीन जर तुम्ही फॉलो केलं तर तुमच्या चेहऱ्यावरची सूज 100% कमी होणार आहे. तेव्हा हे नक्की करून बघा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओ.